तुम्हाला माहिती आहे का वर्ल्ड कपमध्ये अशी कोणती टीम आहे जी ओळखली जाते बेस्ट टीम टू नॉट विन अ वर्ल्ड कप? तर उत्तर आहे नेदरलँड्सची 70s मधली टीम. नेदरलँडने स्वीडनला काल 5-1 असं हरवलं आणि त्यांचं टॉप 32 मधलं स्थान निश्चित केलं. पण या नेदरलँड टीमकडून वर्ल्ड कप जिंकण्याच्या अपेक्षा आहेत का? तर नाही. पण वर्ल्ड कप आधी जर्मन मॅथेमॅटिशियन योकेम क्लेमेंट ज्यांनी आधीच्या 3 वर्ल्ड कपचे प्रेडिक्शन ॲक्युरेटली प्रेडिक्ट केले होते, त्यांनी यावर्षीचा वर्ल्ड कप डच टीम पोर्तुगलला हारून जिंकेल असं प्रेडिक्ट केलं होतं आणि त्यानंतर नेदरलँड्स या वर्ल्ड कपमध्ये डार्क हॉर्स म्हणून सगळेजण बघत आहेत. नेदरलँड्सने कधीच वर्ल्ड कप जिंकला नाहीये. पण 70s मध्ये योहान क्रायफ आणि इतर प्लेयर्स सोबत त्यांनी जगाला एक नवीन पद्धतीने फुटबॉल खेळायला शिकवले. ज्यामध्ये अटॅकर्स डिफेन्समध्ये इन्व्हॉल्व होत होते, तर डिफेन्स अटॅकमध्ये इन्व्हॉल्व होत आणि यालाच नंतर ओळखलं जाऊ लागलं टोटल फुटबॉल. ज्याचा इन्फ्लुअन्स पुढे जाऊन बार्सिलोना किंवा पोझिशन बेस्ड फुटबॉल खेळणाऱ्या इतर कोचेसवर सुद्धा झाला आणि आज त्याचा फॉर्म टिकी टाकामध्ये पण ओळखला जाऊ शकतो. ही डच टीम आधीच्या डच टीम एवढी भारी जरी नसली तरी या डच टीमकडे एक सॉलिड डिफेन्स आहे, एक बॅलन्स मिडफील्ड आहे आणि एक रिलायबल अटॅक आहे आणि यामुळेच आपल्याला जरी या टीमचे वर्ल्ड कप जिंकण्याचे चान्सेस कमी वाटत असले तरी मॅथेमॅटिशियनने प्रेडिक्ट केल्यानुसार ते जर हे वर्ल्ड कप जिंकले तर ते एक मोठा सरप्राईज नसेल. तर मला कमेंट्समध्ये कळवा तुम्हाला काय वाटतं यावर्षीचा वर्ल्ड कप ही डच टीम जिंकेल की नाही आणि फुटबॉल सबटेक्स्टला फॉलो करा.